आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अँग्री बर्ड सर, तुम्ही माझा नंबर अँग्री बर्ड नावाने सेव्ह केलाय? फोन एक मिनिट, तुम्ही माझ्या पर्सनल गोष्टी का चेक करताय? तुम्हाला फक्त फोन लावायला दिलाय, मी तेवढं काम करा ना. माझ्या पर्सनल गोष्टी आहेत, फोन चेक करत बसू नका इकडे. सर, मी बाकीचं काही चेक करत नाही. मी फक्त माझा नंबर काय नावाने सेव्ह केलाय ना हे बघत होते. आणि तुम्हाला मी अँग्री बर्ड वाटते? वाटत नसतं तर का सेव्ह केलं असतं? सर, तुम्ही हसू नका, मला आता खरंच राग येतोय. एक्झॅक्टली, राग येतोय. राग येतो म्हणून असतं तुमचं ना अँग्री बर्ड म्हणून सेव्ह केलंय ना. आणि हा जो काही राग आहे ना, हा सतत तुमच्या नाकावर असतो, सतत. आणि दुसरं म्हणजे स्थिरता अजिबात नाही हा तुमच्यात. एखाद्या पक्षासारखे फडफड करत असतात सतत. फडफड म्हणजे मी फडफड करते? हो, तुम्ही फडफड करता. मला आठवतं आपण कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा आपल्याला रात्रभर फक्त एका रूममध्ये ऍडजस्ट करायचं होतं, पण नाही रात्रभर तुम्ही फक्त फडफड करत. आठवतंय ना? म्हणून अँग्री बर्ड इतकं ऍप्ट नाव सुचलंय ना मला. सिरियसली खूप सूट करतं तुम्हाला. ठीक, आता मी तुमचा नंबर ना काय नावाने सेव्ह करते ते तुम्ही बघाच. कुठल्या नावाने सेव्ह करणार? आता मला सुचत नाहीये, पण तुम्ही जसं माझा नंबर अँग्री बर्ड नावाने सेव्ह केला ना, तसंच मी तुमचा नंबर पण ना काहीतरी नावाने सेव्ह करणार. नाही जमणार तुम्हाला, खूप क्रिएटिव्ह माइंड लागतं त्याकरता. लुक एट युअरसेल्फ. एक्झॅक्टली त्या अँग्री बर्ड सारखा दिसताय तुम्ही. इनफॅक्ट आज तर कलर सुद्धा मॅच झालाय कपड्यांचा. म्हणून अँग्री बर्ड. आणि बाय द वे, फोन आईला लावायला दिलाय, सो प्लीज आज इथे करा. आई फोन का नाही उचलत आहे? मामाला लावते फोन. देवांशरावचा फोन. हा देवांशराव, नमस्कार. मामा, सई बोलते मी. अरे सई बाळा, बोल बोल.